एक छोटा सा गांव खलार। बड़ा समय लगा दिया लोगों ने छोटी छोटी चीजें समझने में। जैसे शहर वाले अक्सर कहते हैं कि असली चीजें गांव में मिलती हैं। चलिए, देर से ही सही, पर बात तो समझ में आई कि गांव भी उतना ही महत्वपूर्ण है। चलिए जानते हैं ऐसे ही एक छोटे से गांव खल्लार की कहानी, खो खो की जुबानी। खो खो भारतीय परंपरा का एक खेल है, जैसे कि कबड्डी। खो शब्द संस्कृत से आया है और इसका मतलब अंग्रेजी में गेट अप एंड गो होता है और हिंदी में उठकर भागना। ऐसा कहा जाता है कि 1914 में पहले विश्व युद्ध के समय इस खेल के बारे में पता चला। श्री लोकमान्य तिलक और भाई नेरुरकर ने इस खेल को डेक्कन जिमखाना पुणे में पहली बार नियमों के अनुसार प्रस्तुत किया और वहीं से यह खेल खो खो प्रचलन में आया। जानते हैं एरिया ऑफ ग्राउंड के बारे में, जिसका क्षेत्रफल 27 मीटर बाई 16 मीटर होता है। इस क्षेत्र में 1.5 मीटर क्षेत्र फ्री जोन होता है। इसके बीचों बीच 2 खंबे लगाए जाते हैं। नंबर ऑफ प्लेयर्स। इस खेल को खेलने के लिए 2 टीम्स की जरूरत होती है और हर टीम में 12 खिलाड़ी होते हैं, जिसमें 8 खिलाड़ी मैदान में एक दूसरे के विपरीत दिशाओं में बैठते हैं और 9वां खिलाड़ी खेल को खो देकर आगे बढ़ाता है। अटैकर और डिफेंडर। ग्राउंड में 3 डिफेंडर हमेशा अपने आप को अटैकर से बचाते हैं। डिफेंडर्स किसी भी दिशा में भाग सकते हैं। खो मिलने के बाद अटैकर जिस दिशा में उठकर भागने लगता है, वो सिर्फ उसी दिशा में भाग सकता है। वह अन्य किसी दिशा में भाग नहीं सकता, इस वजह से वह खो पास करता है। अंपायर। इस खेल में 2 अंपायर्स होते हैं जो सभी रूल और गतिविधियों पर ध्यान रख उचित निर्णय देते हैं। स्किल्स। डाइव और पोल डाइव इसके मुख्य आकर्षण होते हैं। तेज गति से भागना, स्फूर्तिलापन और कुशलता से चकमा देना, इससे दर्शकों का ध्यान आकर्षित होता है। और इसी प्रकार छोटे से गांव खल्लार ने दुनिया को आकर्षित किया है और इसी गांव के कई प्लेयर्स देश विदेश में अपने गांव का नाम रोशन कर रहे हैं। प्राध्यापक डॉक्टर प्रशांत गावंडे, सिपना कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय चिखलदरा येथे मागील 20 वर्षापासून कार्यरत आहे। सर्व्हिसमध्ये आल्यानंतर असा विचार केला की मी स्वतः खेळाडू असल्यामुळे एक चांगलं मंडळ, क्रीडा मंडळ इथे निर्माण करावं। चिखलदरा व परतोडा येथे तुळजाई भवानी क्रीडा मंडळ असं एक सुरुवात केली। अशा प्रकारे जवळपास 4 ते 5 मंडळ आपले इथे विदर्भ म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू झाले। पण तिथे सुद्धा त्या प्रकारचे खेळाडू आज तिथे निर्माण होत आहे। जवळपास राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सुद्धा खेळाडू तयार झालेला आहे तिथे। लोकेश रंगारी म्हणून अतिशय चांगला खेळाडू आहे। सागर वेलकर म्हणून एक विद्यार्थी, अतिशय चांगला विद्यार्थी आहे, तो सुद्धा माझ्या कॉलेजचा विद्यार्थी राहिलेला आहे। तो सुद्धा कलर होल्डर खेळाडू आहे। आणि जे स्वप्न आहे चांगल्या स्तरावर IPL सारख्या, प्रो कबड्डी सारखं किंवा प्रो खो खो जर निघाला त्या चमकाला दिसतील इतकं मोठं हे काम आहे। आणि हे जे काम करत असताना हे काम काही एकाचं काम नसते, हे काम सर्व मिळून असते आणि हे काम करण्यासाठी प्रोत्साहन पाहिजे नसते। हे सगळं आपला मित्रपरिवार जो असतो ते करत असते। आपण जिथे नोकरी करत असतो ती संस्था करत असते। विदर्भात आपण मागील 40 टुर्नामेंट आपण विजेतेपद प्राप्त केलं आहे। तसंच रणजित सारंगोडे याच्या माध्यमातून जी डॉक्युमेंटरी तयार होत आहे याला एक हातभार लावणार आहे या कामासाठी। कारण की हे डॉक्युमेंटरी जेव्हा विद्यार्थी पाहतील, बघतील, बाकी समाज बघतील, त्यांना या कामातून प्रोत्साहन जरूर मिळेल। काही अतिशय चांगल्या प्रकारचं काम लहानशा खेड्यात सुद्धा होऊ शकते, चांगल्या लहान गावात सुद्धा होऊ शकते, जर सर्वांची इच्छाशक्ती असेल तर। खल्लारमध्ये काम चालू आहे। प्रदीप भुरे आणि दीपेश चंदेल यांच्या माध्यमातून हे समोर जावं अशी एक अपेक्षा आहे आणि देवाचं प्रार्थना सुद्धा आहे आणि काम अतिशय चांगल्या प्रकारे होईल असं मला वाटते। हा खेळ परदेशात कसा जाईल असा एक विचार मनामध्ये होता व आहे सुद्धा आणि हा खेळ इतर देशांनी सुद्धा खेळावा असं वाटते, जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्पर्धा कंटिन्युअसली होतील व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होईल।
and this school is run by Sri Shivaji Education Society Amravati. Nowadays, the people in the villages, they have also become alert about education, and these parents, raised parents, जे राहिलेले पालक आहेत, ते विद्यार्थी जेव्हा आमच्या शाळेमध्ये येतात तेव्हा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता जे जे करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहे. क्रीडाच्या विषयी विचारत आहे, तर क्रीडाविषयी सांगताना मला अतिशय आनंद होतो. आणि आमच्या शाळेचे विद्यार्थी नॅशनल तर खेळलेच, परंतु इंटरनॅशनल पर्यंत सुद्धा आमचे विद्यार्थी भारत आणि नेपाळच्या एका टीममध्ये माझ्या शाळेचा विद्यार्थी खेळलेला आहे. ही एक आमच्या शाळेकरता, आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेकरिता अतिशय मानाचा तो एक बिंदू आहे. कोणतीही म्हणजे शासनाची मदत नसताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्यार्थी खेळतात, ग्राउंडवर प्रॅक्टिस करतात आणि शाळेचं नाव ते लौकिकास नेतात. क्रीडा क्षेत्रामध्ये आम्ही आघाडीवर आहोत प्रतिकूल परिस्थितीमध्ये. एकशे 20 विद्यार्थी राज्यस्तरावर खेळलेले आहेत. दुसरं, त्याच्यामधला काही विद्यार्थी स्कूल नॅशनल आहे. त्यामध्ये बोलायचं जर झालं, त्या विद्यार्थ्याचं नाव सांगेल मी, लोकेश रंगारी आहे. शारीरिक शिक्षणाबाबतीत जर बोलायचं झालंच, मन, मेंदू आणि मनगट हे जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर खेळ याच्याशिवाय पर्याय नाही. आपण पाहतोय मोठमोठे उद्योगपती, डॉक्टर्स लोक आपला वेळातला वेळ काढून खेळायसाठी वेळ काढतात. की जेव्हा केव्हा आमच्या मैदानावर हा खेळ चालू असतो तेव्हा आम्ही तो खेळ संपेपर्यंत ग्राउंडवरच असतो. त्या म्हणजे अशी आवड आहे एक प्रकारची खो खो खेळाबद्दलची. आम्ही नेहमी त्यांच्या पाठीमागे आहोतच. छोटंसं खेडगाव आहे हे, आणि या गावाची लोकसंख्या 3,000 लोकसंख्येचं गाव आहे. या गावामध्ये खेळामध्ये तर सुरुवातपासून रुची होती, परंतु एक चांगला कोच या गावाला मिळत नव्हता. आणि प्रदीप भोरे यांच्या माध्यमातून एक चांगलं कोचिंग मुलांना मिळत आहे. तर एक हा चांगला संदेश आहे आणि आमची प्रगती या मंडळाची आणि या गावाची चांगल्या प्रकारे होत आहे. काय खेळाला, ज्या गावाला खल्लारमधून कोणी ओळखत नव्हतं, खल्लारमधून या गावाला कोणी काही ओळखत नव्हतं, तसंच आमच्या माजी राष्ट्रपतीचं गाव इथंच लागून आहे, चंद्रपूर जे आहे ते आपल्या प्रतिभाताई पाटील यांचं गाव आहे. परंतु या गावाची एक ओळख होती का प्रतिभाताईचं गावापाशी तुमचं गाव आहे का, परंतु आज पूर्ण देशात खल्लार या गावाला असं ओळखलं आहे की जे खो खोचं माहेरघर म्हणून खल्लारला ओळखलं चाललं आहे. महिला सरपंच आहे, तसंच प्रत्येक मुलींनी विचार केला पाहिजे की कोणत्याही क्षेत्रात ह्या मुली समोर गेल्या पाहिजे. जसं खेळण्याचं क्षेत्र आहे, तसं आपण विचार करतो की मुलंच समोर आहे, पण मुली पण समोर गेल्या पाहिजे. एक पालकांना विनंती आहे की आपली मुलगी ही मैदानावर पाठवा, खेळण्यासाठी पाठवा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून द्या. आणि आम्ही खूप प्रयत्न करत आहोत की याच्यासाठी शासकीय ग्राउंड झालं पाहिजे. तरुण मुलांना चांगला वाव मिळावा, अभ्यासासोबतच खेळाकडे सुद्धा या सगळं ग्रामीण भागातल्या तरुणांचं लक्ष जावं आणि राज्यस्तरावर, नॅशनल स्तरावर ग्रामीण भागातले खेळाडू पोचावे, ही आमची मानसिकता राहील. शासनाकडून या भागासाठी, खेळासाठी पर्टिक्युलर किती आपण निधी उपलब्ध करून देऊ शकतो यासाठी सुद्धा आमचे प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत. मी काम करीत असलेल्या क्षेत्रात जे काम करतो, पत्रकार क्षेत्र या क्षेत्राला काम करत असताना या गावाची एक वेगळीच ओळख निर्माण व्हावी हा माझा उद्देश होता, आहे आणि राहीलही. कारण माझं कर्मक्षेत्र जे खल्लार जे आहे, कार्यभूमी, माझं गाव जरी समजा एक छोटंसं असलं पण तरी माझी कर्मभूमी जी आहे खल्लार आहे. या ठिकाणी असं कुठंतरी शासकीय लोकप्रतिनिधीकडून किंवा शासन स्तरावर मदत व्हायला हवी, ती मदत अद्यापपर्यंत झालेली नाही. प्राध्यापक प्रशांत गावंडे सर तर खो खो शिकवत होते. त्यांनी जसं मला सांगितलं की कोई क्लब खल्लार येथे उघडला, आज सर्वांना जसं चांगलं वाटलं गाववाल्यांना की नाही वा आपल्या इथे एक पोलीसवाला आला आहे, तो खो खो शिकून आला, आपल्या गावातली टीम स्टेटवर गेली, किंवा पोलीसवाला शिकून आला, आपल्या पोराला 1 वेळा घेऊन जाते, 2 वेळा, तर आपणही काही मदत केली पाहिजे. असे 2-4 लोक असे जुळले माझ्यासोबत. 150 ते 200 पोरं स्टेटवर गेले,
15 ते 20 पोरं नॅशनल खेळले, 10 ते 15 विद्यापीठ कलर कोड खेळले आणि एक मुलगा इंटरनेशनल खेळला. उसमें से 8 लड़के पुलिस में लगे, 3 जन थाने पुलिस में लगे, 2 जन अकोले में लगे, 3 जन अमरावती में लगे और मिलिट्री में लगे. तो एक लड़का अपने जैसा खल्लार के यहाँ वो इंटरनेशनल खेलने लगा. इंटरनेशनल के लगा तो गांव में जैसा सब हमने जैसा रैली निकाले और लड़कों को बताया, लोगों को बताया, गांव को बताया कि भाई तुम खो खो खेलेंगे तो जैसा लोकेश रंगारी खेल रहा है तो वैसे तुम भी खेल सकते. इसलिए तुम क्या करो कि तुम जो गेम है वो खेलो तो तुम भी वाले जैसा वो इंडिया की तरफ से खेला तो इंटरनॅशनल तुम खेळ सकते. हे इथल्या गाववाल्याच्या मदतीनं सर्व काही गोष्टी घडलेल्या आहे. जो आप पीछे स्कूल देख रहे हैं IAS गर्ल्स हाई स्कूल, यहाँ पर प्रोफेसर प्राध्यापक NIS कोच डॉक्टर प्रशांत गावंडे सर, जिन्होंने हमें किस तरीके से खो खो खेला जाता है ये हमें सिखाया और हमें हमें नाज है कि हमें उन्होंने खो खो खेलना सिखाया. और आप जब खो खो खेलते हो तो एक एनर्जी लेवल आपकी बढ़ती है. तो मैं हर किसी से कहना चाहूँगा कि खो खो फील्ड में आप आओ और खो खो सीखो. और आज हम के लिए आप सभी जो खो खो प्लेयर है, खो खो लवर्स है, उनको बोलना चाहूँगा मैं कि खो खो फील्ड में थोड़ा सा अपना योगदान कीजिए. ये स्कूल में करीबन 1991-92 में यहाँ पर पढ़ाई को था. उस समय में हमारे पीटी सर थे, गुलाने सर को फिजिकल ट्रेनर के रूप में हमारे को बहुत सारे गेम्स के बारे में अवगत कराया था, जिसमें से एक खो खो हुआ करती थी. और जैसे जैसे फिर वो आगे हम आते गए खो खो में, प्रोफेसर प्रशांत गावंडे सिपना कॉलेज के, जिसके चलते हमने बहुत सारी अचीवमेंट हमारे तुर्जा भवानी क्रीडा मंडल की ओर से अचीवमेंट मिली हमारे को. और इनकी बेसिक स्किल के वजह से हमारे आज भी स्टूडेंट्स कई अच्छे फील्ड में जॉब कर रहे हैं. कोई पुलिस डिपार्टमेंट में है, कोई फॉरेस्ट डिपार्टमेंट में है, कोई आर्मी डिफेंस वगैरह में है. ये मेरा लड़का है, इसका नाम है शिवराज सिंह. और मुझे ऐसा लगता है कि ये भी कल्चर के एखादा खो खो का प्लेयर या और कोई एथलीट वगैरह बने, ऐसी मेरी इच्छा है. भवानी मंडळ झाल्या तेव्हापासून आमच्या इथं पोरं खूप सुधारले, खूप चांगले खो खो खेळतात, बौद्धिक मदत करतात. त्यांना खूप कुठे बाहेर ठिकाणी हिंडत नाही, 24 तास ग्राउंडवरच राहतात. त्याचप्रमाणे मी पण खो खो खेळीन आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करेन. 2009-10 मध्ये पहिले नॅशनल खेळलं आणि नंतर स्टेट, दोन स्टेट, एक युनिव्हर्सिटी असं या खो खो खेळामध्ये खेळलो. आणि 2015-16च्या भरतीत मी खल्लार या गावातून ठाणे शहर येथे पोलीस भरती झालो. मीच नाही तर असे आमच्या गावातले भरपूर लोक नोकरीत सुद्धा या खो खोमुळे लागले, कारण की या स्पोर्ट्सच्या सर्टिफिकेटमुळे मुलं नोकरीला लागतात. तसेच 10वी-12वीमध्ये या खेळामुळे परीक्षेत 25 मार्क सुद्धा या मिळतात खो खोच्या गेममुळे. जब से मैंने खो खो खेलना स्टार्ट किया है तो मेरी फैमिली सबको अच्छा लगा और आगे जाके मैं चाहती हूँ कि मैं अपने फैमिली का और अपने गाँव का नाम रोशन करूँ. शाळेत असताना मी बघितलं होतं शाळेच्या ग्राउंडमध्ये किंवा एक कोणतरी व्यक्ती आली होती इथं, प्रदीप भोरे म्हणून, बाकी मुलांना शिकवत होते. माझी पण इच्छा झाली. त्याच्यानंतर लगेच मी दुसऱ्या दिवशी ग्राउंड जॉईन केलं आणि जॉईन केल्यानंतर माझ्या घरच्यांची थोडी नाराजी होती. त्याच्यानंतर मी 10वीत असताना पहिल्यांदा मी शालेय टुर्नामेंट खेळलो होतो. तेव्हा मला जवळच्यापूर इथे मॅन ऑफ द मॅच मिळाला होता. त्यापासून मी असं ठाणून घेतलं की मला काहीतरी कुठंतरी असं वेगळं करावं व त्यानुसारच सरांनी मला मार्गदर्शन किंवा माझी प्रॅक्टिस घेतली. त्यावेळेस मला असं वाटलं की सरांचं नाव किंवा आपल्या गावाचं नाव आणि आईवडिलांचं नाव कुठंतरी वर करायचं आहे. तर मी जिद्दीने आणि मेहनत चालू केली.
त्याच्यानंतर सरांनी जे मार्गदर्शन दिलं मी त्या मार्गदर्शनाखाली करत गेलो. जे त्यांनी मला सांगितलं ते मी करत गेलो आणि बाकी मुलांचा मला सपोर्ट मिळाला. तिथूनच लगेच मी महाराष्ट्र संघात माझी निवड झाली. तेव्हा माझ्या घरच्यांना कुठेतरी असं वाटलं की नाही आपला मुलगा काहीतरी करू शकते. तर माझ्या घरच्यांनी थोडा मला सपोर्ट केल्यानंतर मी त्याच वर्षी नॅशनलला लागलो, ज्युनियर नॅशनलला लागलो. त्याच्यानंतर मी जसं खेळत गेलो तसं माझ्या घरच्यांची इच्छा मत गेली की नाही आपला मुलगा काहीतरी करू शकेल. त्याच्यानंतर मी तिच्या लगेच दुसऱ्या दिवसापासून मी प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि सरांनी मला मार्गदर्शन मार्गदर्शन केलं व मी सिनियर नॅशनलला लागलो होतो इचलकरंजी कोल्हापूर इथं. तर तिथून माझी निवड आंतरराष्ट्रीयसाठी झाली. तर मला अभिमान आहे की मी एक आंतरराष्ट्रीय खेळाडू. तसेच माझ्या घरच्यांना पण आज अभिमान आहे की माझा मुलगा आंतरराष्ट्रीय आहे. मला माझेच नाही तर माझ्या ग्राउंडचं किंवा माझ्या गावाचं नाव आणि माझ्या सरांचं नाव वर न्यायचं आहे. आणि या गावातील प्रत्येक खेळाडूला माझा हाच संदेश आहे की प्रत्येक जण कोणीच म्हणजे श्रीमंत नाही आहे, सर्व परिस्थितीतून गरीब आहेत. तर त्यांना माझा असा संदेश आहे की सर्व आपल्या आईबाबांना किंवा आपल्या गावाची परिस्थिती किंवा आपल्या घरची परिस्थिती पाहून ग्राउंडवर आल्यानंतर हा निश्चय करायचा आपल्याला इथून काहीतरी घेऊन जायचं आहे आणि गावाचं नाव आणि आई वडिलांचं नाव मोठं करायचं आहे असं मला वाटतं. आणि हा मी संदेश सर्व खेळाडूंना व गावकऱ्यांना देतो. More than 200 players played for state level and 100 for national level and university level, 2 for international level and more than 500 working for government and private sector with the help of Kho Kho. Tulsa Bhavani Krida Mandal.